हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर काल सुट्टी होती, पण यार आज कॉलेज जायला खूप कंटाळा येत होता. मला माहिती नाही याचं असं काय कनेक्शन की सुट्टी असल्यावर दुसऱ्या दिवशी पण सुट्टीच मारू वाटते. आणि नंतर मग असा पण विचार येतो, की यार कॉलेजच आता किती दिवस राहिलेले, सो जाऊयात चुपचाप. आणि मी तर कॉलेज होली, की हे तुम्हाला चांगल्याने माहिती आहे. कारण मला ऑलमोस्ट आता 7-8 महिने झाले असेल, की मी डेली व्लॉगिंग करते, डेली व्लॉग्स टाकते आणि तुम्ही बघितलंच असेल, की त्यामधले अर्ध्यापेक्षा जास्त दिवस तर माझ्या कॉलेजमध्येच स्पेंड झालेले आहे. बाकी तर घरात मी खूप कमी टाईमाला किंवा काही एक्सक्यूजेस, रिझन्स असेल तरच थांबलेले. बाय द वे गाईज, मी थोड्या वेळपूर्वी काय बोललेली, 7-8 महिने, ओह माय गॉड! हे खूप असतात एक कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी. आणि मला खरंच बिलीव्ह नाही होते, की मी इतकी कन्सिस्टंट कशी असू शकते यार? म्हणजे फक्त मध्ये माझे काहीतरी थोडे प्रॉब्लेम्स झाले होते घरच्या रिलेटेड, की व्लॉगिंगच्या बाबत. बट नंतर मी ते कव्हर केलं आणि हे स्टोरी पूर्ण ऐकण्यासाठी जर तुम्ही एक्साइटेड असाल ना, तर माझे व्लॉग चेक करा, तुम्हाला समजेल. आणि असं अजिबात नाहीये गाईज, की मी बोलते, मी कव्हर केलं म्हणजे आता सर्व काही नॉर्मल आहे. ॲक्चुअली खूप सारं मी स्टिल फेस करते. पण ते बोलतात ना खूप वेळेस, की एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडत असेल ना, त्याला पूर्णी कायनात मिळवण्यासाठी तुमची मदत करेल. आणि तसंच काहीतरी माझ्यासोबत घडतंय. बट आता स्टिल मी ते काही सांगू नाही शकणार. तुम्हाला थोडासा वेट करावं लागेल. जेव्हा मी सक्सेसफुल होईल ना, सक्सेसफुल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की ते शेअर करणार आहे आणि हे प्रॉमिस आहे माझं. ओके. बरं, तर खूप झाल्या गप्पा. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.